श्रीराम विजय ग्रंथ अध्याय 7. ताटिका वध, अहिल्या उद्धार आणि सीतेचा पूर्ववृत्तांत या अध्यायात आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ गणपती रवि शुक्र बृहस्पती श्रीराम विजय ग्रंथ प्राकृतवाणी प्रवर्तते. श्रोता वक्ता सावधाना भवन्तु. श्री गणेशाय नमः. श्री सीता रामचंद्राभ्याय नमः. चंडकिरण कुलमंडना अमल कमलक्षा रघुनंदना जगजोद्भव जनका जगज्जीवना पतित पावना श्रीरामा विद्वज्जन मानस मराळा कामांत कधेया भक्तवत्सला अनंतवेशा त्रिभुवनपाळा दीनदयाळा रघुपते. तर सूर्यवंशाचे भूषण म्हणजेच श्रीराम आणि निर्मळ कमळासारखे डोळे असलेला तो ब्रह्मदेवाचा पिता विष्णू असं आणि भक्तांच्या मनाचा राजहंस असे हे उपमा दिलेली आहे विष्णूला श्रीरामाला. तर यांना वंदन म्हणे. जय जय अविद्या विपिन दहना निज भक्त मानस हृदय रत्ना जगदुद्धारा मुनिरंजना दुर्जन भंजना राघवेशा. मागे षष्टाध्यायी कथन वसिष्ठे रामास उपदेशुन मग विश्वामित्र गेला घेऊन याग रक्षणाचे निकाजे. तर वसिष्ठांनी उपदेश केला रामाला आणि विश्वामित्रांबरोबर यज्ञाचं रक्षण करण्याकरता रामाला घेऊन चालले आहेत. आता भागीरथीत करोनी स्नान कौशिक राम लक्ष्मण सारोनिया नित्यानुष्ठान सत्कर्माचरण वेदोक्त. भागीरथीत त्या तिघांनी म्हणजे विश्वामित्रांनी राम आणि लक्ष्मणांनी आंघोळी केल्या, अनुष्ठान केलं आणि पुढे चाललेत. मग धनुर्वेद युक्ती नाना मंत्र कोणे समयी कैसे प्रेरावे अस्त्र ते रामाशी अवघे मंत्रशास्त्र. विश्वामित्र उपदेशी युद्धाच्या नाना युक्ती कळा विश्वामित्रे सांगताची सकळा. राघव्या कळल्या त्यावेळा जैसा वळा करतळीचा. मग युद्धामध्ये कोणते शस्त्र वापरावे, कोणत्या विद्या वापरावा, कोणता मंत्र म्हणावा हे सर्व विश्वामित्रांनी रामाला सांगितलेलं आहे आणि हे ते रामाने सर्व ऐकलेलं आहे. मूर्तिमंत अस्त्रदेवता रामचरणी ठेविती माथा मग हृदयी प्रवेशती तत्वता. जळी जळगार जयापरी पहावया श्रीरामाचे धैर्य मानस. विश्वामित्र म्हणे तया समयास येणे मार्गे जे गेले सिद्धाश्रमास. ताटिकेने तयास भक्षिले येणे मार्गे रघुपती जाऊ नये भय वाटे चित्ती. हा मार्ग चुकवून त्वरित गती जावे सिद्धाश्रमाते. तर यांच्या परीक्षा पाहण्यासाठी यांच्या मनात काय आहे बघायला, याच्यामध्ये किती धैर्य आहे हे पाहण्यासाठी विश्वामित्रांनी उगाचच त्यांना सांगितलं की आपल्या आश्रमात सिद्धाश्रम जो आहे तिथं जाण्यासाठी हाच रस्ता आहे म्हणे आणि इथं जे जे लोक गेले इकडनं त्यांना त्या ताटिकेने खाल्लेलं आहे म्हणे. तर मला वाटतं आपण सुद्धा ह्या रस्त्याने जाऊ नये म्हणे, दुसऱ्या मार्गाने जावं. ऐकता कौशिकाचे वचन श्रीराम बोले सुहास्य वदन. जेणे विश्वामित्राचे कर्ण तृप्त होऊनी सुखावती. स्वामी तुमचे कृपे करुणी महाकाळ उभाच फोडीन बाणी. तेथे ताटिकेसी कोण गणी एची क्षणी मारीन तिथे. म्हणे तुमच्या आशीर्वादाने म्हणजे श्रीराम सांगायला लागले विश्वामित्रांना, महाराज तुमच्या आशीर्वादाने म्हणे मी समोर काळ जरी येऊन उभा राहिला तरी त्याचं मी बाणाने त्याचं छेदन करेल म्हणे. हे ताटिकाचं काय म्हणे, तिचं तर काहीच हे करू नका म्हणे, काळजी करू नका म्हणे, तिला तर लगेच मारतो म्हणे मी. कौशिकाचे मनी संशय होता की ही बाळके केवी झुंजतीला आता. त्या संशयाची समूळ वार्ता रामवचने निरसली. मग त्या रथावरी बैसोन ताटिकेचे पाहात कानन. त्याचे मार्गे निघाले तिघेजण जाते जाहले ते धवा. मग विश्वामित्रांना हे वाटलं, समाधान वाटलं की हे दोघंजण करू शकतील बा किंवा राम त्या ताटिकेला मारू शकेल. मनामध्ये त्यांची शंका निरसन झाली. वातवेके जात संदन की अपार भूमी टाकली क्रमोण. जैसे ऐकता हरिकीर्तन पापे खंड निभस्म होती. मग तो त्यांचा जो रथ होता तो असा वेगाने जात होता आणि जमीन मागे टाकत होता. जसं की हरीचं भजन ऐकून आपले जे पापं असतात ते भस्म होऊन जातात त्याप्रमाणे तो रथ वेगाने पळत होता आणि जमीन मागे टाकत होता.
पुढे देखिले घोर अरण्य, वृक्ष लागले परम सघन, चालावयासी स्यंदन, मार्ग पुढे फुटेना. पुढे गेल्यावर खूप असं दाट असं अरण्य लागलं आणि त्या चालायला जागाच नव्हती. तो हाक रामासी म्हणे गाधीनंदन, राघवा हेची ताटिकारण्य, आता येईल ती धावून, वास काढून मनुष्याचा. म्हणे हेच ते ताटिकेचा अरण्य आहे म्हणे, आता ती आपला वास येऊन बरोबर येईल म्हणे. तो हाक फोडिली अकस्मात, जे देखता दचके कृतांत, विश्वामित्र झाला भयभीत, रक्षी म्हणत राघवा. आणि मग मोठ्याने असा आवाज ऐकला त्याच वेळेला आणि विश्वामित्र सुद्धा मनात घाबरले. उन्मत्त दश सहस्र गजांचे बळ, ऐसी ताटिका परमस बळ, पर्वत साठवती विशाळ, ऐसे उदर तिचे. आणि 10 हत्तींचं जिला बळ आहे अशी ती, आणि तिचं पोट इतकं मोठं होतं की त्याच्यामध्ये डोंगर मावून जातील असं तिचं विशाल हृदय हे पोट होतं म्हणे. ती कुंभकर्णाची भगिनी, बहुत विशाळ राक्षसिनी, शतांची शते गोद्विज धरुणी, दाढे काली रगडित असे. ती कुंभकर्णाची बहीणच होती म्हणे. तर ती ब्राह्मणांना 100च्या 100 दाताखाली घालून चावत होती म्हणे. ताटिका मार्गी जाता सहज, मुखात घालुनी रगडी द्विज, वनोपवनी शोधुनी द्विज, नित्यभक्षी साक्षेपे. तिथं जे ब्राह्मण येत होते त्यांना ते दिसलं का खायचं. प्रेत रक्ते वस्त्रे भरली, तिची आपणा भोवती वेष्टिली, मनुष्य शिरे करणी बांधिली, बहुदा टवळीने. तर तिच्या अंगावरचे वस्त्र होते सगळे रक्ताने भरलेले होते आणि ते जितके मनुष्य तिने खाल्ले त्याचे ते शिर डोके होते ते कानाला बांधलेले होते तिने. नरशिरांच्या अपार माळा, शोणिते चर्चित रुळती गळा, कपाळी सेंदूर चर्चिला, बांबर झोटी मोकळिया. आणि मनुष्य मुंडांच्या ज्या माळा आहेत त्या पण गळ्यात घातलेल्या होत्या आणि कपाळाला शेंदूर लावलेला होता आणि केस मोकळे होते असं तिचं वर्णन आहे. 12 गावे पसरले वदन, 5 लांब 1 स्तन, 5 गावे लंब 1 स्तन, अगणित राक्षसी संगे घेऊन, रामावरी लोटली. सखियांची ताटिका म्हणे तेची क्षणी, या पंथे येत मनुष्य घाणी, नरमांसाची आज वाटणी, तुम्हास देईन निर्धारे. तर ती इतकी भव्य होती तर तिचं 12 गावं तिच्यात मातील असं मोठं तिचं तोंड होतं म्हणे. आणि ती भव्य दिव्य अशी होती. आणि ती तिच्या ज्या मैत्रिणी होत्या त्यांना सांगत होती माणसांचा वास येतोय म्हणे आपल्याला, तर आता आज तुम्हाला नरमांसाची मेजवानी देते म्हणे मी तुम्हाला, असं सांगत होती. विश्वामित्र म्हणे चाप पाणी, हे वृक्ष विशाळ गेले गगनी, आत गरजतात राक्षसिनी, ताटिके सहित पाहे पा. म्हणे हे जे झाडं आहेत ते खूप मोठे मोठे आहेत म्हणे, त्यांच्यामध्ये राक्षसिनींचा आवाज ऐकू येतोय म्हणे. राम काढी कोदंडाची गवसनी, जैसा याज्ञिके फुंकिला अग्नी, की अकस्मात उगवला वासरमणी, यामिनी अंती पूर्वेस. तव सीत ओढिता आकर्ण, कडकडाट घोष उठे दारुण, सवेच योजिला बाण, प्रलय चपळे सारिखा. आणि मग ते ऐकलं आणि रामाने कोदंड जो होता त्याच्या तर म्हणजे धनुष्य जे होतं त्याच्यावरची गवसणी म्हणजे कव्हर काढलं त्यांनी. आणि जसं अचानक सूर्य उगवावा किंवा यज्ञातला अग्नी प्रफुल्लित व्हावा त्याप्रमाणे त्यांनी धनुष्य काढले रामाने. आणि बाण ओढला आणि धनुष्याचा कडकडाट केला, जसा काही विजेचा आवाज येईल असा धनुष्याचा आवाज केला रामाने. बाणाचे अर्धचंद्राकार वदन, करी धावत्या वायूचे खंडन, रामे ओढून आकर्ण, बाण सोडिले समयी, वृक्षांसहित राक्षसिनी, मुख्य ताटिका हृदयापासोनी, छेदोनी पाडिली ते क्षणी, घोष गगनी न समाये. आणि असा बाण सोडला, अर्धचंद्राकार बाण होता आणि तो वाऱ्याला तोडत वायूचे खंडन करत तो गेला आणि तिच्या हृदयाला जाऊन लागला त्या ताटिकेच्या. प्राण जाता राक्षसिनी, ताटिका गरजली ते क्षणी, तो घोष विमानी ऐकोनी, देव सर्व गजबजले. म्हणती विजयी श्री रघुवीर, देववर्षती सुमन संभार, ब्रह्मानंदे विश्वामित्र, रामा लागी आलंगी. आणि मग तो आवाज जो ऐकला आणि ते देव होते त्या देवांना पण सावध झाले, देवही सावध झाले आणि वरून त्यांनी पुष्पांचा वर्षाव केला आणि विश्वामित्रांनी रामांना जवळ घेतलेलं आहे, आलिंगन दिलेलं आहे. म्हणे रवी कुलभूषणा रघुवीरा, राजीवनेत्रा परमसुकुमारा, तुझी धनुर्विद्या रामचंद्रा, आजी म्या दृष्टी विलोकिली. म्हणे तुझं धनुर्विद्या मी आज प्रत्यक्ष बघितलं म्हणे तुझं ज्ञान. जैशी एकाची नामे करून, कोट्यावधी पापे जाती जळून,
तैसे ताटिका सहित हे एवण एकाची बाणे खंडिले ताटिकेच्या रक्ते करुणी असंभाव्य गे तेव्हा रंगिली मेदनी देवदुदुंबी वाजवित गगनी आला चाप पाणी सिद्धाश्रमा. आणि मग अशा प्रकारे त्याने तिला मारलं आणि ते याच्यामध्ये गेले, त्या सिद्धाश्रमाला गेले. मग ते तिघजण जैसे वर्षा काळी गंगेचे पूर तैसे चहूकडून धावती ऋषीवर समस्तांसी वंदोनी रघुवीर भेटता जाहला ते काळी. जसा पावसाळ्यात नदीला पूर येतो त्याप्रमाणे सगळे ऋषी मुनी इकडनं तिकडनं धावत आले. कशाला? तर श्रीरामांना भेटायला. यज्ञ मंडप शास्त्र प्रमाण कुंड वेदिका भूमी साधन चारही द्वारे अष्टकोन करीती साधन विप्र तेव्हा. आणि यज्ञकुंडाच्या चारही बाजूलाच ते आलेले आहेत ते विप्र ब्राह्मण. सकळ सामग्री सिद्ध करून आरंभिला महायज्ञ श्रीरामासी म्हणे गाधिनंदन मखरक्षण करी आता. आणि मग सगळं त्यांनी यज्ञाची सामग्री आणलेली आणि सगळे ब्राह्मण लोक यज्ञ करण्याला सिद्ध झालेले आहेत, तयार झालेले आहेत. आणि तेव्हा मग विश्वामित्र सांगायला लागले म्हणे आता ह्या यज्ञाचं तू रक्षण कर म्हणे, असं रामांना सांगितलं. तो आता टीका वधिला हा समाचार ऐकोणी धावतील रजनीचर मारीच सुबाहू भयंकर प्रलय थोर करतील. आता तू रक्षण कर म्हणे. कारण काय? तर तू ह्या त्राटिकेला मारलेलं ऐकून मारीच सुबाहू हे मोठे मोठे जे राक्षस आहेत ते सगळे आणि सगळे बाकीचे पण राक्षस धावत येतील म्हणे. या लागी नरवीर पंचानना सांभाळी चहूकडे रघुनंदना परमकपटी राक्षस जाना पर्वतशिळा टाकतील. श्रीराम म्हणे महाऋषी तुम्ही चिंता न करावी मानसी शिक्षा लावी न कृतांतासी विघ्ने करू आलिया. ऐकोनी श्रीरामाचे वचन उल्हासले ऋषीचे मन मग दीक्षा ग्रहणे गाधिनंदन आरंभ करी यज्ञसी. आणि म्हणे हे आले, श्रीरामाने सांगितलं म्हणे काही तुम्ही काळजी करू नका म्हणे, ते किती त्रास देऊ म्हणे मी त्यांना बरोबर त्यांचं हे करतोच म्हणे, त्यांचा नायनाट करतो म्हणे. आणि मग अशा प्रकारे विश्वामित्रांनी यज्ञाला सुरुवात केलेली आहे. जैसे चंद्रवेष्टित तारांगण की मित्रा भवती जैसे किरण तैसा ऋषीवेष्टित गाधिनंदन कुंडा समीप विराजे ओंकार सहित स्वाहाकार अवदाने टाकिती सत्वर उठला मंत्रांचा गजर व षटकार घोषपई. जसा चांदण्यांमध्ये चंद्र असतो किंवा सूर्याभोवती किरण असतात तसं हे विश्वामित्र मध्ये बसलेले आणि त्यांच्या भोवती साधू सगळे ब्राह्मण यज्ञ करण्यासाठी बसलेले आहेत. आणि स्वाहाकार केला त्यांनी आणि आहुती टाकतायत यज्ञामध्ये. तो असता गेला वासरमणी 2 प्रहर झाली रजणी पिशिताशन आले धावणी ताटिकेच्या कैवारे 20 कोटी रजनीचर मुख्य मारीच सुबाहू असुर सिद्धाश्रमा समीप सत्वर हाक फोडीत पातले. आणि संध्याकाळ व्हायला आली आणि मग ते बाकीचे जे राक्षस होते मारीच सुबाहू ते त्यांच्या यांना घेऊन 20 कोटी सगळे जमले आणि आले मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करायला लागले. हाक ऐकोनी दारुण भयभीत जाहले ब्राह्मण गळती हातीचे अवदाने वदनी बोबडी वळीत असे. आणि ते ऐकून सगळे ब्राह्मण थरथर कापायला लागले, त्यांच्या हाताच्या आहुत्या पण पडायला लागल्या आणि बोबडी वळायला लागली त्यांची. म्हणती रक्षी रक्षी रघुनंदना नरवीर श्रेष्ठा गो विप्र पाळना. श्रीराम म्हणे ओ ब्राह्मणा चिंता काही न करावी तव एक म्हणे ब्राह्मण रक्षणार राम आणि लक्ष्मण पर्वताकार राक्षस संपूर्ण 20 कोटी पातले. मग राम म्हणे तुम्ही काय काळजी करू नका मी बघतो म्हणे. तेव्हा ते एक ब्राह्मण म्हणायला लागला अरे म्हणे हे तर 20 कोटी आहे तुम्ही दोघंच आहेत म्हणे. एकद्वारे हे दोघे रक्षिती दुजाद्वारे राक्षस संचरती आता कैसी होईल गती पळावया निश्चिती ठाव नाही. तुम्ही एक दरवाजा बंद कराल म्हणे पण दुसरीकडून येतीलच ना म्हणे राक्षस. आता काय करावं म्हणे, पळायला पण जागा नाही राहिलेली म्हणे. विश्वामित्र म्हणे स्वस्त करा मन मानव नव्हे रघुनंदन पुराण पुरुष आदि नारायण राक्षस वधावया अवतारला. विश्वामित्र म्हणे तुम्ही काही काळजी करू नका, हा राम काही मनुष्य नाही म्हणे, प्रत्यक्ष जगज्जीवन म्हणजे पुराण पुरुष म्हणे, विष्णू आहे म्हणे. तो पर्वत आणि पाषाण यज्ञमंडपावरी पडती येऊन हाक फोडीती दारुण मग रघुनंदन काय करी. तेव्हा आले ते राक्षस आणि यज्ञावर टाकायला लागले दगडधोंडे.
रामाने काय केलं मग? कोदंड ओढून आकर्ण, सोडी बाणांसाठी बाणांपाठी बाण, राक्षसांची शिरे करत चरण, तटतटा तुटता ती. मग रामाने धनुष्यबाण घेतला आणि पटापट बाण सोडायला सुरुवात केली. राक्षस परम आतुरबळी, ज्याही सुरांचे मुकुट पाडिले तळी, हा कदे ती अंतराळी, यज्ञमंडप वेढिला एक उडती अंबरी, प्रेत टाकीती यज्ञकुंडावरी, मग रघुत्तम अयोध्या विहारी, सर्व द्वारी वापला. मग रामाने चारही बाजूला बाण सोडायला सुरुवात केली आणि राक्षसांचा संहार करायला सुरुवात केली. जिकडे तिकडे रघुनंदन, चारही द्वारे अष्टकोण, अष्टदिशा व्यापन, सोडी बाण श्रीराम. सगळे जे काय 8 दरवाजे होते सगळे तिकडे रामानेच्या बाणाने व्यापले आणि सगळीकडे राक्षसांना मारायला सुरुवात केली. मंडपाच्या कळसावरी उभा राम कोदंडधारी, बाणांचा पर्जन तय अवसरी, चौकडो निपाडितसे. तो मंडपाच्या कळसावर जाऊन उभा राहिला राम आणि असे बाण सोडले की जसं काही बाणांचा पाऊसच पडतोय. रामरूपे असंख्यात, याग मंडपा भोवते वेष्टित, बाणांचे पूरवर्षत, संवार होत असुरांचा, मंडपावर आणि खालते, सर्व व्यापले रघुनाथे, तीळ ठेवावया पुरते, रामाविन रिते स्थळ नसे. सगळीकडे रामाने व्यापलं, रामाच्या बाणांनी व्यापलं, तीळ ठेवायला सुद्धा जागा नव्हती म्हणे. तुणिरा तुणी निकिती निघती शर, शेषासील त्याचा न कळे पार, की लेखकापासून अक्षर किती निघती कळेना. त्या भाता जो होता धनुष्याचा बाणांचा, त्याच्यातून किती बाण निघत आहेत ते शेषाला सुद्धा कळणार नाही, म्हणजे याला कळत नव्हतं. तर आणि लेखक किती वर्णन करणार आहे म्हणे. की मुखातून शब्द निघती, त्यांची जैशी न होय गणती, की मेघधारा वर्षती नाही गणती तयांची, ही की महाकवींची पद्यरचना किती जाहली हे कळेना, की कुबेर भांडारीची गणना कदा न कळे कोणा ते. जसं महाकवींच्या पद्यरचना कविता किती असतात हे कोणाला कळत नाही, किंवा एक कुबेर असतो त्याच्यामध्ये किती धनद्रव्य आहे त्या कोणाला मोजता येतं का? तर नाही. त्याप्रमाणे मेरू पाठार, त्याप्रमाणे बाणांची गणती नाही. मेरू पाठारी रत्नखाणी निश्चिती, त्यातून रत्ने किती निघती, की पृथ्वीवरी तृणांकुर फुटती नाही गणती तयाची. मेरू पर्वतामध्ये किती रत्नांच्या खाणी हे कोणाला मोजता येणार नाही, किंवा पृथ्वीवर गवताचे पाते किती उगवतात हे कोणाला मोजता येणार नाही. त्याप्रमाणे की शास्त्रसंमते अनेकार्थ, असंख्य करती निपुण पंडित, तैसा रामबाणांसी नाही अंत, तू निरनिश्चितरिता नोहे. ते भात्यातून बाण काढत होते, मारत होते, ते काही रिकामा होतच नव्हता. अगणित असे बाण मारत होता राम. मेघ समुद्र जळ प्राशिता, परितोरिता नोहे तत्वता, की विष्णू महिमा वर्णिता न सर्वथा कल्पांती. समुद्रातून पाणी ढग कितीही नेतात म्हणे वाफेच्या याच्याने, किती पाणी नेतात, पण ते रिकामं होतं का? नाही. त्याप्रमाणे विष्णूची महिमा आपण कितीही ऐकली तरी ते संपतच नाही. तैसा उना नोहे चितुनीर, कोट्यानी कोटे निघती शर, करी ती राक्षसांचा संहार, समीरधीर श्रीराम. तर त्या रणांगणामध्ये धैर्यवान असा राम त्या ह्याच्यातून बाण काढत होता आणि मारत होता, पण ते धनुष्याचा जो भाता होता त्याच्यातून ते काही रिकामा कधी होतच नव्हता. जैसी जाहलिया प्रभात, वृक्षी हुनी पक्षी उडती बहुत, तैसी राक्षस शिरे अकस्मात, आकाशपंथे उसळती. जसे सकाळ झाल्यावर झाडावरचे पक्षी उडतात त्याप्रमाणे कोट्यानुकोटे ते राक्षसांचे शिर उडत होते. जसे काही पक्षी उडतात असे त्यांचे शिर डोके उडत होते. 20 कोटी राक्षस देख, एकला राम अयोध्या नायक, परी ते मृगेंद्रावरी जंबुक, अपार जैसाये उठावले, दंदशूक मिळून अपार, धरू आले खगेश्वर, की प्रळयाग्नीवर पतंग भार, विझवावया झेपावती. तर ते राक्षस कसे होते म्हणे, एखादे बारीक पक्षी आहेत ते गरुडाला धरायला जातील तर ते कसं होईल त्याप्रमाणे, किंवा प्रलयाग्नी मोठा अग्नी आहे आणि ते विझवायला कोण गेलं तर छोटेसे पतंग म्हणजे कीटक, ते त्याच्याने काय होणार आहे का? तर नाही. तसं त्याप्रमाणे भासत होतं, ते वाटत होतं. की बहुत मिळून खद्योत, धरुणा आणू म्हणती आदित्य, की शलभ मिळवणी समस्त, मामेरू चलिती. जसं छोटेसे हे काजवे आहेत ते म्हणता आम्ही सूर्याला धरून आणू, किंवा छोटे छोटे टोळसारखे पक्षी आहेत ते म्हणता आम्ही महामेरू पर्वत उतरू. तर शक्य आहे का? तर नाही. एकलाची परशुधर, पर्यवनी केली निर्वीर,
एकले नृसिंहे संभार आटिले पूर्व दैत्यांचे. व एकटा परशुराम होता म्हणे. त्याने एकट्याने ही पृथ्वी निक्षत्रिय केली. किंवा नरसिंह एकटाच होता, त्याने दैत्यांना हे केलं, प्रल्हादाच्या वेळेस दैत्यांचा नाश केला. त्याप्रमाणे असो राक्षस शिरांच्या लाखोल्या रामे भूलिंगासी समर्पिल्या. मारीचे सुबाहू ते वेळा गदा घेऊन धावनले. आणि त्या राक्षसांच्या डोक्यांच्या ज्या लाखोल्या होत्या त्या रामाने भूलिंग म्हणजे भूमिरूप शिवलिंग पृथ्वीचं, तर त्याच्यावर त्यांनी अर्पण केल्या म्हणे. जसे रामे काढिला निर्वाण बाण ज्या शरमुखी दैवत सूर्यनारायण. सुबाहूचा कंठ लक्षण केले संधान राघवे. मग रामाने निर्वाण बाण काढला आणि सुबाहूला मारण्यासाठी सूर्यनारायणाचा हे काढून ज्याचं जो बाण होता सूर्यनारायणाच्या दैवताचा तो मारला रामाने. जैसा विहंगमन वेगे करुण धावे वृक्षाग्रीचे फळ लक्षुण. तैसा सवेग गेला बाण शिर उडवले सुबाहूचे. आणि जोरात असा बाण गेला आणि सुबाहूचं डोकं उडवलं. त्या बाणाचा पिसारा किंचित मारीच्यास लागला अकस्मात. त्या शर्वाते अद्भुत मारीचे उडवून गेला पै. मारला बाण सुबाहूला आणि तो बाणाचा जो पिसारा होता मागचा ते पिस याला लागले, मारीच्याला धक्का लागला त्या पिसांचा आणि त्याच्याने मारीच कुठे उडून गेला, मारीच आलेला होता तो पण उडून गेला. की खगेश्वराच्या पक्ष फडत्कारी अचळ उडवणी जाय दिगंतरी. तैसा मारीच समुद्राभितरी जाऊन या पडियेला. तर तो समुद्रामध्ये जाऊन पडला मारीच. परम होऊन या भ्रमित लंकेसी गेला धाके पळत. वाटे पाठीसी लागला रघुनाथ परतोनी पाहात घडी घडी. समुद्रात पडला आणि तिथून निघून पळत पळत लंकेला गेला आणि एकदम जोरात पळाला की त्याला वाटलं राम माझ्या मागेच येतोय का काय, असं वाटलं त्याला मारीचला. लंकेत राक्षस प्रवेश होन राक्षसेंद्रा ते सांगे वर्तमान. म्हणे मानव नवे रघुनंदन आदिपुरुष अवतरला. अवघाके ऐकोनी वृत्तांत रावण दचकला मनात. जैसा सुपर्णाचा ऐकता पुरुषार्थ सर्प बहुत संतापती. तिथं गेला आणि त्याने रावणाला सांगितलं की राम हा मनुष्य नाही म्हणे, तो प्रत्यक्ष पुराण पुरुष आहे, आदिपुरुष आहे म्हणे. असं हे ऐकलं आणि रावणाचा पण थरकाप झाला, भीती वाटली त्याला. जसं एखाद्या गरुडाचं वर्णन ऐकून सापाला भीती भरते त्याप्रमाणे रावणाला वाटले. की ऐकोनी संतांचे स्तवन मनात कष्टी होय दुर्जन. की पतिव्रतेचा धर्म परिसोन व्यभिचारिणी वीटती पै. असो समस्त आटोनी रजनीचर सिद्धाश्रमी रणरंगधीर. रणमंडळी रघुवीर एकला कैसा शोभला. अशा प्रकारे सर्व राक्षसांचा त्यांनी नायनाट केलेला आहे रामाने. जैसे महाकल्पी सर्व संहारे मग एकले परब्रह्म उरे. की समस्त लपोणी नक्षत्रे एकला दिनकर उगवे जैसा. जसं हे झालं सकाळी सगळे चांदणे लपून जातात आणि फक्त सूर्य उगवतो, त्याप्रमाणे सर्व राक्षस मरून गेलेले आहेत आणि फक्त राम तिथे उरलेला आहे. की शुक्ती वेगळे मुक्ताफळ दिसे जैसे परम तेजाळ. की प्रपंच त्यागोनी निर्मळ योगीश्वर विलसित से. जसं शिंपलं असतं, शिंपल्यातून मोती काढल्यावर कसा स्वच्छ दिसतो त्याप्रमाणे राम तिथं स्पष्ट असा तेजस्वी दिसत होता. जैसे रात्र निरसुता उठती जन तैसे यज्ञमंडपातून उठती ब्राह्मण. भेटती रामास जाऊन ब्रह्मानंदे करुणया. ते ब्राह्मण सगळे उठून मग रामाला दर्शन घ्यायला गेले. जठरी अन्न पाक होय वेगे परी गर्भास ढका न लागे. की ज्ञानी वेष्टित तापयत्रय भोगे पर्यंतरण भंगे सर्वथा. जसं आईच्या पोटामध्ये बाळ असतं, ती जेवण करते खाते पिते पण त्या बाळाला त्या गर्भ असतं त्याला धक्का लागत नाही, त्याप्रमाणे सगळं हे झालेले. तैसे यज्ञ मंडपा सहित विप्र रघुत्तमे रक्षले साचार. पूर्ण झाला मक समग्र श्री रघुवीर प्रतापे. त्याप्रमाणे जसं आईच्या पोटामध्ये बाळाचं रक्षण होतं त्याप्रमाणे श्रीरामांनी फक्त त्या राक्षसांचा वध केला आणि ते जे ब्राह्मण होते त्यांचं रक्षण केलेलं आहे म्हणे. विश्वामित्रासी नावरे प्रेमा म्हणे वत्सा माझिया श्रीरामा. सहस्रवदनास तुझा महिमा नवर्णवे चिक सर्वथा. तर विश्वामित्र म्हणे तू जे काय पराक्रम केलेला आहे त्याचं वर्णन सहस्रवदन म्हणजे शेषसुद्धा करू शकणार नाही.
कौशिकासी म्हणती ऋषीजन, श्रीराममूर्ती धाकुटी सगुण, पर्वताकार राक्षस संवारुण, कैसे क्षण मात्रे टाकले. ते ब्राह्मण विश्वामित्रांना सांगायला लागले, श्रीरामाची मूर्ती छोटी म्हणे, पण एवढे मोठे मोठे डोंगरा एवढाले राक्षस त्यांनी मारून टाकलेत म्हणे. विश्वामित्र हास्यवदन, ऋषी प्रति बोले वचन, म्हणे आदित्य मंडळ दिसे लहान, परी पृथ्वी भरप्रकाश. म्हणे अहो विश्वामित्र सांगायला लागले, सूर्य किती लहान दिसतो म्हणे, पण अख्खी पृथ्वीवर त्याचा प्रकाश पडतो, त्याप्रमाणे श्रीरामाचं आहे म्हणे. धाकुटा दिसे कलशोद्भव, उदरी साठीला जनार्णव जलार्णव, की वामन रूप धरी केशव, परी दोन पावले पावले ब्रह्मांड केले. म्हणे जसा वामन रूप धरून छोट्याशा पावलामध्ये ती बळीराजाकडून नाही का तीन पावलं जमीन घेतली, त्याप्रमाणे हे रामाचं आहे म्हणे. दिसे इंद्राचे वज्र लहान, परी पर्वताचे केले चूर्ण, पंडित बुद्धी दिसे सान, परी ब्रह्मभुवन व्यापिले. तर इंद्राचं वज्र छोटंसं आहे म्हणे, पण पर्वताचं सुद्धा त्यांनी चूर्ण केलेले आहे म्हणे. तैसा श्रीराम धाकुटा दिसे तुम्हा, परी ब्रह्मादिका नवे महिमा, पुराण पुरुष हा परमात्मा, भक्त रक्षणा अवतरला. तर तुम्हाला तो राम लहान दिसतो, पण त्याचा पराक्रम मोठा आहे म्हणे. असो भूतावळी पातल्या तेथे, त्याही भक्षिली राक्षस प्रेते, यज्ञ मंडपा भोवते, शुद्ध केले भूमंडळ. तिथले जे भूत होते त्यांनी ते राक्षसांचे प्रेत ते सगळे त्यांनी भक्षण केले म्हणे, आणि मग ते यज्ञ मंडप होता तो ह्या ऋषींनी शुद्ध केलेला आहे. तो आले मिथिलेश्वराचे पत्र, ते स्वये वाचे विश्वामित्र, सवे घेऊनी समस्त विप्र, स्वयंवरा लागी येई जे. ते दिवशी बहुत सोहळा, सिद्धाश्रमी कौशिके केला, ब्राह्मण भोजन जाहलिया सकळा, वस्त्रे दिदले अलंकार. आणि मग त्याच वेळेला मिथिलेहून पत्र आलेले विश्वामित्रांना की स्वयंवराला या म्हणे, ऋषी आणि ब्राह्मण तुम्ही सगळे स्वयंवराला या म्हणे, असं हे पत्र आलेले. आणि त्या दिवशी मग विश्वामित्रांनी ब्राह्मण भोजन केलं आणि सगळ्या ब्राह्मणांना वस्त्र आणि अलंकार देऊन हे केलेले, त्यांचा आदरातिथ्य केलेलं आहे. जेथे साह्य श्रीराम आपण, तेथे काही न दिसे अपूर्ण, बहुत दक्षिणा देऊनी ब्राह्मण, विश्वामित्रे संतोष विले. असो जाहलिया रजणी, कौशिक निजला स्वशयनी, पुढे राम लक्ष्मण घेऊनी, सुखे करुण पहुडला. साक्षात शेष नारायण, कौशिक निजला पुढे घेऊन, निद्रा नव्हे ते समाधी पूर्ण, उन्मनी ओवाळून टाकावी. मग सगळं ब्राह्मणांचं आदरातिथ्य झालं आणि ते गेले. त्यानंतर विश्वामित्र झोपलेत. पुढे कोणाला घेतले, राम आणि लक्ष्मणांना शेजारी घेऊन झोपलेत. ते का झोप होती का त्यांची, तर त्यांच्या जवळ साक्षात शेषनारायण झोपलेले होते, तर ते समाधीतच होते म्हणे जणू काही असं. हृदयी न धरिता रघुनाथा, शेजे निजती जे तत्वता, मज गमे ऐसे पाहता, की पशुच केवळ. जर जे झोपताना रघुनाथाचं नाव घेत नाही ते पशुच म्हणे जवळ, आणि हे तर स्वतः राम लक्ष्मणांना जवळ घेऊन झोपलेले होते. रामस्मरणे वीन भोजन, जैसे भस्मी घातले अवदान, ते यज्ञ पुरुषाशी न अर्पण, वृथा भोजन तैसे ते. रामाचं नाव घेऊन जर जेवण केलं नाही तर ते अन्नसुद्धा यज्ञाला अर्पण केल्यासारखं होत नाही, तर ते नुसतं भोजन, नुसतं जेवायचं म्हणून जेवायचं. रामप्राप्ती वीन कर्मदेख, नाशिती कुश मृत्तिका उदक, परिते पिशाच नर ओळख, भुलले मूर्ख जाणीजे. म्हणजे थोडक्यात म्हणजे तुम्ही रामनाम घेत चला. श्रीराम प्राप्ती वीन ज्ञान, त्याचे नाव म्हणजे अज्ञान, विद्या त्याची अविद्यापूर्ण, धर्म तो अधर्म जाणीजे. असो धन्य भाग्य कौशिकाचे, पुढे निधान श्रीवैकुंठीचे, घेऊन पौडला साचे, नाही चिंतेचे वास्तव्य. आणि ते विश्वामित्र तर ह्या दोघांना जवळ धरून झोपलेले होते. निद्रा लागली जो ऋषीस निश्चिती, तो जागे जाहले दोघे दाशरथी, श्रीराम म्हणे सौमित्राप्रती, परियेसी एक जीव लगा. आणि ऋषींना झोप लागली आणि ते ऐकत होते, तर दोघं राम आणि लक्ष्मण बोलत होते. तर ते काय बोलता ऐका. आम्ही कधी जाऊ अयोध्येसी, पाहू दशरथाच्या वदन शशी, बोलता श्रीरामाचे नेत्राशी, अश्रू आले ते धवा. तो शयनी जागा जाहला गाधी सुत, दोघांच्या आयुष्या गोष्टी ऐकत, स्पुंदुनी बोले रघुनाथ,
श्री दशरथ देखो कधी. तर त्या गादीस म्हणजे विश्वामित्रांना जाग आली. तर हे दोघं भाऊ बोलत होते. राम म्हणत होता लक्ष्मणाला, अरे आपण अयोध्येला कधी जाऊ म्हणे परत, आता मला वडिलांची आठवण येते, आपण आपल्या वडिलांचे चरण कधी बघू म्हणे, असं म्हणून रडू येत होतं रामाला. सकळ रायाचे मुकुट एकसरी, नमस्कारिती ते अवसरी, पडती दशरथाचे प्रपदावरी, किनी पडली चरणी तेने, ते चरण मी कधी देखेन, दशरथाच्या पादुका घेऊन, दिव्यरत्नी मंडप पूर्ण, मी उभा ठाकेन कधी पुढे. तर सगळे लोक जेव्हा माझ्या वडिलांना म्हणजे दशरथांना नमस्कार करतात म्हणे, तेव्हा त्यांच्या डोक्यावर जे मुकुट असतात तर त्याचे खुणा पडलेले आहेत म्हणे माझ्या वडिलांना. तर ते असे जे चरण म्हणजे त्यांचे जे असे पावलं आहेत ते मी कधी बघेन असं राम म्हणतोय. आणि त्यांच्या चरणपादुका हातात घेऊन मी केव्हा तिथे उभा राहील असं राम लक्ष्मणाला सांगतायत. जे अयोध्या प्रभूची पट्टराणी, कौशल्या मुची जननी, ते अत्यंत कृश होऊनी, वाट पाहत असेल की. अयोध्यापतीची म्हणजे दशरथाची जी राणी आहे ती कौशल्या, ती माझी आई आहे म्हणे, ती माझी आठवण काढून बारीक झाली असेल, वाळून गेली असेल म्हणे, असे राम लक्ष्मणाला सांगतायत. ऐसे विश्वामित्रे ऐकिले, उठवणे रामासी हृदय धरले, म्हणे बारे जनकाचे पत्र आले, उदयिक जाऊ मिथिलेसी. आणि या दोघांचं बोलणं विश्वामित्रांनी ऐकलं आणि उठून रामाला जवळ घेतलं आणि सांगितलं, अरे उद्याला आपल्याला मिथिलेला जायचं आहे म्हणे, जनक राजाचं पत्र आलेलं आहे म्हणे, आपल्याला तिथं जावं लागणार आहे. तेथे केवळ विजय श्री सीता, ते तुझं माळील घालील रघुनाथा, कौशल्ये सहित दशरथा, तेथेच तुझं भेटवीन. तर उद्या तुला सीतामाळ घालणार आहे म्हणे आणि तिथेच मी तुमचं दशरथाला आणि कौशल्येला तुमची भेट करून देईल म्हणे. तू जगद्गुरु श्रीरामचंद्र, दाविसी लौकिकची लीला चरित्र, असो उदयाचळी प्रगटेल रविचक्र, विप्रसारिती नित्यनेम, घेऊन ऋषीश्वरांचे संभार, श्रीरामा आणि सौमित्र, निगता जाहला विश्वामित्र, मिथिला पंथे ते काळे. मग सकाळ झाली, सगळं नित्यनेम आवरला, आंघोळी वगैरे सगळं आवरून मग ऋषींना सगळ्याबरोबर घेऊन राम लक्ष्मण आणि विश्वामित्र मिथिलेला जायला निघाले आहेत. चरण चाली ऋषी चालती, म्हणून रथ टाकोनी रघुपती, चरणी चालता जगती, धन्य जाहले म्हणत असे. तर ऋषी पायी चालत होते म्हणून राम आणि लक्ष्मणांनी पण पायी चालण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्याबरोबर पायी चालायला लागले. ते दोन्ही बाही विश्वामित्र आणि सौमित्र, मध्ये जगद्वंद्य राजीव नेत्र, तो घनश्याम चारुगात्र, कैसा शोभला ते काळी. तर मध्ये राम चालत होते, एका बाजूला विश्वामित्र आणि एका बाजूला लक्ष्मण, असे हे चालत होते रस्त्याने. पूर्वी मंथावया क्षीरसागर, निघाला जेव्हा क्षीराब्दी जावर, तेव्हा ब्रह्मा आणि उमावर, जेवी दोन्ही भागी शोभले. ज्याप्रमाणे मंथन करायचं होतं समुद्राचं, त्यावेळेला विष्णू जेव्हा निघाले ते मंथन करण्यासाठी, त्यावेळेला त्यांच्या एका बाजूला ब्रह्मदेव आणि एका बाजूला शंकर चालतायत असं त्यावेळेला वाटत होतं. अशी ही उपमा दिलेली त्यांनी. की शशीमंडळ दोहीकडे लखलखित, शोभती भृगुतनय अंगिरासूत, की शंखचक्र विराजत श्री विष्णूंच्या दोन्ही भागी. तर भृगुतनय म्हणजे एका बाजूला शुक्र आणि एका बाजूला बृहस्पती, असे जसे काही चालतायत विष्णूच्या दोघं बाजूला चालतायत असं भासत होतं म्हणे. असो ऐसा चालता रघुनाथ, ऋषी आपुलाले आश्रम दावित, ठाई ठाई बैसवणी रघुनाथ, पूजा करीती आदरे. रस्त्याने चालताना ते ऋषी त्यांना आपले आश्रम दाखवत होते आणि प्रत्येक ठिकाणी श्रीरामांची पूजा होत होती. समस्तांचा करिता उद्धार, पुढे चालत जगदुद्धार, तो पुढे प्रचंड शिळा दुर्धर, दृष्टी देखली राघवे. असं प्रत्येकाचा उद्धार करत करत भगवान विष्णू म्हणजे श्रीराम चाललेले होते. तो श्रीराम रज चरण ते वेळी, वायुसंगे पुढे धाविन्नले, शिळेवरी जाऊनी पडले, नवल वर्तले अद्भुत, अहिल्येसी लाविला चरण, ऐसी कथा वर्णिती कविजन, तरी अहिल्या ब्रह्मकन्या पूर्ण, गौतमाची निजपत्नी. तर चालता रामाची धूळ जी होती, चरण धूळ, ती आधी पुढे उडाली आणि ती कुठे पडली तर तिथे एक मोठा दगड होता रस्त्यामध्ये, त्या दगडावर जाऊन आदळली. तर तिथं ती कोणाची होती? अहिल्येला पाय लावला म्हणे रामाने, असं हे वर्णन करतायत. गौतमाची पत्नी, ब्राह्मण पत्नी ते महासती,
ती येते पाय लाविल रघुपती, हे न घडे कल्पांती, बरवे संती विचारी जे. ती ब्राह्मणाची पत्नी होती, सती होती, तर तिला रामाने पाय लावला म्हणे, असं सांगतात म्हणे हे याच्यामध्ये. पण पाय नाही लावला, चरण धूळ टाकली म्हणे. असो, चरण रजीचे ते वेळा, कापो लागली प्रचंड शिळा, विश्वामित्रा प्रति घन सावळा, पुसता झाला वृत्तांत. तर ती ब्राह्मण कन्या होती, गौतमाची पत्नी होती, आणि त्याला हे लावलं, चरण धूळ लागली रामाची, आणि तिथून ती प्रगट व्हायला लागली. म्हणे ऋषी, हे नवल वर्तत, थरथरा शिळा कापत, जैसा चंद्रोदय हळूहळू होत, तैसी शिळा दिव्य रूप होय. जसा चंद्र हळूहळू हळू उगवतो, त्याप्रमाणे ती मोठी तो जो दगड होता, त्या दगडातून हळूहळू ती श्री उभी राहायला लागली त्याच्यातून. परमशोभती विद्रुमाधर, जे चंपकवर्ण सुकुमार, उर्वशी रंभा म्हणती सुंदर, परी इजवरोनी ओवाळीजे. तर ती असे तिचे जे लाल ओठ असे सुंदर सुकुमार, अशी जशी काही रंभा किंवा उर्वशी एखादी परीच, त्याप्रमाणे ती श्री उभी राहिली. मस्तकीचे रुळती कबीर भार, वल्कले वेष्टीत सुंदर, मज वाटते इंद्रादी सुरवर, इचे पोटी जन्मले. तर तिचे लांब असे केस, सुंदर वस्त्र नेसलेली अशी ती, जसे काही तिच्या पोटी देवच येतील बा, इतकी ती सुंदर अशी ती श्री उभी राहिली. की हे आदिभवानी साचार, आमासा आली की हो सामोर, की हे कोणी ऋषीपत्नी सुंदर, निद्र्या घेऊनी उठली पै. जशी काही ही एखादी देवीच उभी राहिलेली आहे, किंवा एखादी ऋषीपत्नी जी झोपलेली होती ती आता उठते आहे असं वाटत होतं. की पडली होती मूर्छा येऊनी, की निघाली पाताळाहुनी, कोणी टाकली वधोनी, प्राण येऊनी उठली आता. की कुठून आली म्हणे, पाताळातून आली का, बेशुद्ध होऊन पडलेली होती का, हिला कोणी मारून टाकलेलं होतं म्हणून ती तिच्यात प्राण आला आणि ती उठली, अशा प्रकारे ती उभी राहिली अहिल्या. की कोणी केले शासन, बसली होती रुसोन, की तुमची तपश्चर्या संपूर्ण, येणे रूपे आकारली. मग विश्वामित्र म्हणे राजीवनेत्रा, हे ब्रह्मकन्या परम पवित्रा, पतीने शापता मदना रिद्मित्रा, शिळा रूप झालीये. तर हे रामा म्हणे, तुला ही जी स्त्री आहे हिला पतीने शाप दिलेला आहे म्हणे, आणि ही अहिल्या आहे म्हणे, म्हणून ती पतीने शाप दिला म्हणून ती दगड झालेली म्हणे. श्रीराम म्हणे महाऋषी, अहिल्या शिळा झाली कैसी, तो वृत्तांत मजपाशी, कृपा करोनी सांगिजे. तर म्हणे ही अहिल्या दगड कशी काय झाली म्हणे, ही तुम्हाला सांगा म्हणे तिची कहाणी. ऋषी म्हणे विरंचीने ब्रह्मांड रचिले, चित्रविचित्र रूप विस्तारिले, सकळान माझी विशेष केले, अहिल्येचे स्वरूप पै. तर ब्रह्मदेवानी जेव्हा हे सृष्टी निर्माण केली त्यावेळी त्यांनी वेगवेगळे रूप हे केलेले म्हणे. तर त्यांच्यामध्ये ज्यांच्या म्हणजे ब्रह्मदेवच आपल्याला सर्व काही हे करत असतो. तर ही अहिल्या जी आहे ती सुंदर अशी बनवली म्हणे ब्रह्मदेवानी. देखोनी परमसुंदर, ती समागो येती बहुतवर, कमलोद्भवासी पडला विचार, स्वयंवर थोर मांडले. तर इतकी सुंदर त्यांनी ही केली, अहिल्या तयार केली. मग सगळे राजे लोक कोणी तिला मागणी घालायला यायला लागले. प्रत्येकाला इच्छा होत होती की आपण हिच्याशी लग्न करावं. पण ब्रह्मदेवानी सांगितलं की मी आता हिचं स्वयंवर मांडेल म्हणे. ब्रह्मा बोले मानसीचा पण, जो दो प्रहरात पृथ्वीची प्रदक्षिणा, करून येईल पुढे पूर्ण, त्यासी देईन ही अहिल्या. तर ब्रह्मदेवानी पण काय लावला की दुपारपर्यंत म्हणजे 2 प्रहरामध्ये पृथ्वीची प्रदक्षिणा करून जो येईल म्हणे त्याला मी माझी ही मुलगी देईल म्हणे, अहिल्या देईल म्हणे. ऐकोणी ऐसी आपणासी, धावो लागले देव ऋषी, यक्ष गंधर्व तापसी, पृथ्वी प्रदक्षिणेसी चालले. असा तो पण ऐकला आणि प्रत्येकजण धावायला लागलं पृथ्वीच्या प्रदक्षिणा करण्यासाठी. देव गंधर्व ऋषी सगळे पळायला लागले. यात अवघ्यान पुढे अमरापती, ऐरावतारूढ धावे शीघ्रगती, इतर लोकपाळही धावती, वाहनी बैसोनी आपू आपल्या. तर त्यांच्या सगळ्यांच्या पुढे कोण होतं, तर इंद्र आपल्या हत्तीवर बसून पळत होता, सारखा पळत होता तो. आणि त्याला पाहून बाकीचे लोकही, बाकीचे सगळेच ऋषी गंधर्व यक्ष सगळे पळत होते. एक ऊर्ध्वपंथे वेगी जातई,
एक समरी गती धाविती, एक मार्गी अडखळोनी पडती, सवेची पळती उठवण्या. जोरात पळत होते, कोणी वाऱ्याच्या गतीने पळत होते, ज्याला जसं शक्य होईल त्याप्रमाणे ते सर्व पळत असताना कोणी अडखळायचे, कोणी पडायचे, पण सगळे पळत होते. का तर पृथ्वी प्रदक्षिणा लवकर करावी म्हणून. तव इकडे गौतम मुनी जान्हवी जीवनी स्नान करुणी, बाहेर येता नयनी द्विमुखी कपिला देखली. आणि इकडे हे गौतम ऋषी जे होते त्यांनी काय केलं, जान्हवी नदीमध्ये स्नान केलं आणि ते बाहेर येत होते. तर येता येता त्यांनी काय बघितलं, गाय पाहिली. कशी, द्विमुखी म्हणजे वासराला जन्म देत असताना ती त्यांनी बघितली. तव गायत्री मंत्र जपोन विधियुक्त केल्या प्रदक्षिणा 3, नित्यकर्मानुष्ठान गौतमे केले सावकाश. आणि ती जी गाय होती जी पिलाला जन्म देत होती, तर त्यांनी गायत्री मंत्र जप केला गायत्री मंत्राचा, आणि त्याच गायीला 3 प्रदक्षिणा केल्या आणि नित्यकर्म त्यांचं आटोपलं त्यांनी. सत्यलोकाश आला परतवन, ज्ञानी पाहे कमलासन, तो पृथ्वी प्रदक्षिणा 3 करोनी आला गौतम मुनी. त्या गाईला प्रदक्षिणा घातल्या तर त्यांना पृथ्वी प्रदक्षिणेचं 3 प्रदक्षिणा केल्याचं पुण्य मिळालं. कोणाला, गौतम ऋषींना. आणि हे कोणी पाहिलं, ब्रह्मदेवानी बघितलं. विधी म्हणे धन्य जाहले, अहिल्याचे भाग्य फळासी आले, तत्काळ दोघांशी लग्न लाविले, यथाविधी पाणी ग्रहण. आणि मग ब्रह्मदेव म्हणाले की पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य तुम्हाला लागलं आहे, आता तुमचं दोघांचं लग्न लावून देतो म्हणे. आणि त्याप्रमाणे त्यांनी केलं. तर अवघियान पुढे अमरापती, धावता आला शीघ्रगती, वधू अरे देखोनी चित्ती, परमक्रोध संचरला. आणि त्यांनी बघितलं, तेवढ्यात पळत पळत कोण आलं, सगळ्यांच्या पुढे कोण होतं, तर इंद्र. त्यांनी बघितलं की अरे नवरदेव नवरी बघितले आणि त्याला एकदम संताप आला इंद्राला. विरंचीस म्हणे सहस्त्रनयन, वृद्धास केले कन्यादान, तू असत्यनाथ पूर्ण. कळो आले थोनी आम्हा. तर म्हणे अरे तू काय केलं म्हणे, हे तू तर एका ब्रह्मदेवाला सांगायला लागला इंद्र, तू काय केलं, एका म्हाताऱ्याला कन्यादान दिलं म्हणे, आणि तू सत्यवान नाही म्हणे, तू खोटा आहे म्हणे, तू खोटेपणा केलेला आहे असं म्हणायला लागलं ब्रह्मदेवाला. स्रष्टा म्हणे व्रजधारासी, मज असत्य तू किमर्थ म्हणसी, येणे 3 प्रदक्षिणा केल्या पृथ्वीसी, पाहे मानसी विचारुणी. अरे मी खोटं नाही बोलत आहे म्हणे, यांनी 3 प्रदक्षिणा केल्या म्हणे पूर्ण पृथ्वीच्या. विचार न करिता बोले वचन, सज्जनासी ठेवी नसते दूषण, वेदवाणी मानी अप्रमाण, शतमूर्खाहुनी मूर्खतो. म्हणे म्हणजे विचार न करता तू बोलतोय म्हणे मला, आणि ही वेदवाणी जी दिलेली आहे ते काय अप्रमाण नाही म्हणे, त्याचा प्रमाण आहे म्हणे की यांनी 3 प्रदक्षिणा केलेल्या आहेत म्हणे, आणि जो त्याच्यावर विश्वास ठेवत नाही तो शतमूर्ख म्हणे. असो इंद्रिय द्वेष धुरुणी मानसी, म्हणे एक वेळ भोगीन अहिल्यासी, परतोनी गेला स्वस्थानासी, खेद अत्यंत पाहुनिया. शेवटी तो नाराज झाला आणि मनामध्ये हे धरलं, त्याने द्वेष धरला अहिल्याचा, आणि म्हटला की एकदा तरी मी हिला हे करेलच, अपवित्र करेलच म्हणे. पावोनिया घेवोनिया अहिल्यासी, गौतम आला निजाश्रमासी, बहुत क्रमिले कालासी, परी इंद्र अहर्निशी जपतसे, तव त्या आले सूर्यग्रहण, गौतम अहिल्या स्नान करून, ऋषी ध्यानी बसला तलीन, अहिल्या परतोनी घरा आली. आणि मग इकडे त्यांचं लग्न झालं, ते त्यांच्या आश्रमाला गेले आणि त्यांचा संसार सुरू झाला. पण इंद्राच्या मनामध्ये ती जे द्वेष होता ते सारखं तो मनातच ठरवत होता की एकदा तरी मी अहिल्याला हे करेल म्हणून. त्यांनी तर एकदा काय झालं, सूर्यग्रहण होतं म्हणे, त्यावेळेला गौतम आणि अहिल्या नदीवर आंघोळ करायला गेले होते. ते त्यांनी आंघोळ वगैरे केली आणि ते ऋषी जे होते ते तिथंच ध्यान करायला बसले. ब्रह्मकन्या एक कलिगृहात, जाओनी शक्र आला धावत, गौतमाचा वेश धरित, सती लागी भोगावया. तर ती गौतमाची जी पत्नी होती अहिल्या, तर ते ऋषी तिथं ध्यानाला बसले आणि ती घरी आली. आणि इकडे आल्यानंतर ते सर्व कोण बघत होतं, तो इंद्र बघत होता. कपाट देऊनी गृहांतरी, आत बैसली ब्रह्मकुमारी, तो हा कपट वेशधारी, येऊनी द्वारी उभा ठाके. ती घरी आली, तिने दाराला कडी लावली आणि ती घरामध्ये एकटीच गेली. तेवढ्यात हे बघितलं त्या इंद्राने, तो तिकडनं आला. त्याने ऋषींचा वेश घेतला आणि दाराशी येऊन उभा राहिला. म्हणे अहिल्ये धाव धाव धडकरी, मनोनी अंग टाकले धरणीवरी, येई धावनी आली द्वारी,
हृदयी धरी तया ते कापट्य नेने महासती हृदय निर्मळ जैसी भागीरथी परम खेद करी चित्ती नयनी वाहात अश्रुपात. आणि ती आली घरात, दार लावलं आणि घरात गेली. तेवढ्यात परत दार वाजलं आणि आवाज आला, अहिल्ये धाव धाव असं. आणि जमिनीवर अंग टाकलं त्याने. तर ती बघते तर काय, तर पती आलेले, म्हणजे ते इंद्राणी तिच्या नवऱ्याचा वेश घेतलेला होता, गौतम ऋषींचा वेश घेतलेला होता त्याने. आणि ती आली, मग तिने त्यांना उचललं, खाली पडलेले होते तर उचललं आणि घरात घेऊन आली. अहिल्येने वेगे उचलिला मंचकावरी पहुडविला म्हणे प्रिये प्राण चालला अंग संग देई वेगे येरी म्हणे स्वामी आजिग्रहण माध्यान्नास आला चंडकिरण महाराज तुम्ही शास्त्रज्ञ पूर्ण विचारुणी पाहावे. आणि मग तो इंद्र तिला जवळ घ्यायला लागला. तेव्हा ती म्हणे अरे आज ग्रहण आहे म्हणे, तुम्ही एवढे ज्ञानी आहात, तुम्हाला कसं कळत नाही म्हणे. तेव्हा तो सांगायला लागला की म्हणे ऋषी कोण आहे, मला सगळं कळतं म्हणे, तू कशाला हे करते म्हणे. येरू म्हणे तुझं शास्त्राशी काय कारण माझे वचन तुझं प्रमाण तव ते सीता सती शिरोरत्न अवश्य म्हणे ते काळी. मग तो म्हणे की तुला काय कळतं म्हणे, ग्रहण असो का काही असो म्हणे. अहिल्या इंद्र दोघा जणी शयन केले एके शयनी तव गौतम नित्यनेम सारुणी आश्रमासी पातला म्हणे अहिल्ये उघडी ओ द्वार येरी घाबरी सावरी वस्त्र म्हणे तू कोण रे दुराचार तो म्हणे अमरेंद्र. आणि मग ते पलंगावर गेले आणि तेवढ्यात दार वाजलं आणि ती बघते तर काय ऋषी तिच्या समोर येऊन उभे राहिले. आणि मग ती त्या इंद्राला बोलायला लागली की तू कोण आहे म्हणे, दुराचार पापी म्हणे, कोण आहे ती बोलायला लागली. म्हणे रे अपवित्रा काय केले श्रोत्रियाचे पात्र का स्पर्शिले तुझे थोरपण दग्ध झाले कर्म केले विपरीत. अरे म्हणे चांडाळा म्हणे तू मला स्पर्श केला म्हणे, तू एका याज्ञिकाचं हे केलं म्हणे, याज्ञिकाचं पात्र स्पर्श केलं म्हणे, असं पाप केलं म्हणे तू. रती झाली की परिपूर्ण वेगी जाय तू येथून मग अहिल्या कपाट उघडी धावून तव गौतम दृष्टी देखिला. अहिल्येस ऋषी कैसा भासला की कल्पांतीचा सूर्य प्रकटला की अपर्णावर कोपला तृतीय नेत्र उघडवणिया. तेव्हा अहिल्या बघते त्या दुर्वास मुनींना, तर तिला तो जसा काही शंकर आणि तिसरा डोळा उघडलेला आहे असं तिला वाटत होतं गौतम ऋषीकडे बघून. तो इंद्रपळाला शापिले वेगे इंद्रपळता शापिले वेगे तुझे अंग होतील सहस्र भगे नपुसक हो निवागे परद्वारिया पतिता तू. तेव्हा त्या ऋषींनी त्याला शाप दिले आहे इंद्राला की तुझ्या अंगावर 1000 छिद्रे पडतील म्हणे आणि तू नपुसक होशील म्हणे. तव ते अहिल्या कामिनी थरथरा कापे ऋषी सदैखुणी जैसी महावाते कमळिनी उलथोनी पडो पाहे की ग्रहणी काळवंडे वासरमणी तैसी मुखीची कळा गेली उतरवणी परम कोपाय मानमुनी अहिल्येसी शापित. आणि त्यावेळेला तिचा चेहरा एकदम काळा पडला जसा सूर्य ग्रहणात होतो त्याप्रमाणे. आणि मग तिने बघितलं तर ऋषी एकदम कोपलेला होता. हो, तर लगेच तिने शाप दिला, ऋषींनी अहिल्याला शाप दिलेला आहे. हो तुझे शरीर शिळावत जड होनी पडो अरण्यात 60 सहस्र वर्षेपर्यंत राहे मूर्छित होऊन यात. तू दगड होऊन पडशील. किती वर्ष? 60,000 वर्षापर्यंत तू दगड होऊन राहशील म्हणे. शाप ऐकताच लवला आहे धावोनी धरी ऋषीचे पाये म्हणे महाराजा विचारोनी पाहे कापट्य केले चांडाळे. मग ती गेली आणि ऋषींचे पाय धरले आणि सांगितलं की म्हणे मला काहीच माहीत नाही आणि सगळं कपट केलं म्हणे त्यांनी आणि सर्व घडलं म्हणे, मला काहीच माहीत नाही म्हणे. जाणून या पाकशासन जरी मी आधी झाले असेल भोगदान तरी माझे शरीर होशत चूर्ण ठकविले पूर्ण पतिताने. तर म्हणे मी जर हे मुद्दाम केलेलं असेल तर माझं शरीर हे चूर्ण होऊन जाऊ म्हणे, ठिकाणीच विरघळून जाईल म्हणे. ऋषी म्हणे तू आज आणून शापिला नाही पाकशासन रती झाली की परिपूर्ण जाय म्हणून बोललीस म्हणे. तू त्याला आणखीन जाय सांगितलं म्हणे, तू त्याला शाप तरी दिला का म्हणे, असं ऋषी तिला म्हणायला लागले. येरी म्हणून नेनोनी घडले पाप मज उपजला पश्चाताप तपोनिधी पुण्यरूप देऊ शाप सर्वथा. आता मग ती सांगायला लागली मी काय करू म्हणे, माझ्याकडनं सगळं पाप घडलेलं आहे म्हणे, तर आता मला उशाप तरी द्या म्हणे. अहिल्या परम दीनवान वदन नेत्री वाहे अश्रुजीवन द्रवले गौतमाचे मन काय वचन बोलिला. मग तिचं ते रडणं बघून
आणि ते ऋषींना पण तिची दया आली आणि काय सांगितलं म्हणे, रविकुळी अवतरले नारायण, कौसल्यात्मज रघुनंदन, त्याच्या पदरज प्रतापे करुण, उद्धरो नमज पावसी. तर रवी म्हणजे सूर्यवंशामध्ये नारायण जेव्हा अवतार घेईल, म्हणजे श्रीरामाचा जेव्हा जन्म होईल, तर कौशल्याचा मुलगा म्हणजे रघुनंदन, तर तो येईल आणि त्याची जी पायाची धूळ आहे ती तुला लागेल आणि तेव्हा तुझा उद्धार होईल म्हणे. चरणरज म्हणजे पायाची धूळ जेव्हा लागेल तेव्हा. उद्धरोण मज पावसी, आता होई तू चंडशिळा, जड पाशान परमसबळा, वचन ऐकताची तत्काळा, अहिल्या मूर्छित पडी येली. आता तर तू दगडच होशील म्हणे. शरीर तेव्हा ती मूर्छित पडली, विशुद्ध पडली. शरीर पडले अचेतन, सर्व अंग झाले पाषाण, केश नेत्र नासिकास्तन, झाले कठीण रूप तेव्हा, प्राण गोळा होनी समस्त, आकर्षोनी राहिली गुप्त, गौतमा फुले दृष्टी पाहत, पाषाणवत अहिल्या. आणि मग ती खाली पडली आणि दगड होऊन गेली. सगळं तिचं अंग जे शरीर होतं ते दगडाप्रमाणे कडक झालं. मग आठवणी अहिल्याचे गुण, गौतमासी आले रुदन, म्हणे अहिल्याचे गुणनिधान, कैसे टाकून जाऊ मी. तर गौतमाला पण रडू यायला लागलं की ही अहिल्यासारखं रत्न मला मिळालेलं होतं, आता त्याला टाकून जावं लागणार आहे म्हणे मला. 30 नेनोनी घडले पाप, म्या तर दिधला दीर्घ शाप, आता करावया जाईन तप, इद समीप कोणी नाही. तिच्याकडून पाप घडलं म्हणे आणि मी पण तिला शाप दिलेला आहे, पण आता मी आणि तपाला निघून गेलो तर हिच्याजवळ कोणीच नाही म्हणे. आता हिचं काय होईल. येथे सर्प व्याघ्रादी जीव जाती, ईस शिळा देखोनी पीडा करीती, चंपक कळिका हल्ल्यासती, परमखेद पावेल. आणि इथं ह्या जंगलामध्ये सगळे सर्प, वाघ, निरनिराळे जीव जंतू आहेत म्हणे, हिला त्रास देतील म्हणे. आता काय करावं. मग ऋषी शाप देत वनासी, जे जीव मात्र येतील अहिल्येपाशी, ते गत प्राण होतील निश्चयसी, कोणी शिळेसी न पहावे. मग ऋषींनी काय केलं, त्या वनातील प्राण्यांना पण शाप दिला की जो कोणी अहिल्याजवळ येईल त्याचा लगेच प्राण जाईल म्हणे. तर कोणी हिच्याजवळ यायचं नाही, हिच्या ह्या दगडाजवळ जायचं नाही म्हणे, अहिल्याजवळ कोणी जायचं नाही. ऐसे ऐकता शापवचन, एक वृक्ष वेगळे करुण, पिपिलिकादी गज व्याघ्र संपूर्ण, गेले पळून ते काळी. फक्त झाडं होते ते जागेवरून हलत नव्हते म्हणून ते फक्त जागेवर राहिले आणि तिच्या आजूबाजूला जे काही मुंग्यांपासून तर हत्तींपर्यंत वाघ सर्व जे काही प्राणी होते ते सगळे पळून गेले तिच्यापासून लांब. मग महर्षी गौतम सतीचा खेद करी परम, पावला ते बद्रिकाश्रम, अनुष्ठान करीत बैसला. आणि गौतम ऋषी मग तिथून निघाले आणि बद्रिकाश्रमाला गेले आणि अनुष्ठान करायला बसले. म्हणे कामे नाडीला पाकशासन, मज क्रोधे नागविले पूर्ण, इंद्र अहिल्यसी शापता जाण, तपक्षय जाहला. आणि म्हणे यांनी जे पाप केलेलं आहे त्यांना मी जो शाप दिलेला आहे म्हणे त्याच्यानी माझं पुण्य वाया गेलेलं आहे म्हणे, तपाचा क्षय झालेला आहे. मी जे तप केलेलं होतं त्याच्यातलं पुण्य वाया गेलं म्हणे. इकडे इंद्र मयूर होऊन अरण्यात, अनुतापे हिंडे रुदन करीत, मग समस्त देवी अमरनाथ, गौतमापाशी आणिला. आणि मग तो जो इंद्र होता तो मोराचं रूप मिळालं त्याला आणि तो जंगलामध्ये इकडे तिकडे रडत रडत फिरत होता. आणि मग देवांनी त्याला मग परत गौतमाजवळ आणलं. सुरवरी बहुत प्रार्थून, केले गौतमाचे समाधान, गौतम बोले प्रसन्नवदन, सहस्रनयन होशील तू. मग आणलं त्या देवांनी गौतमाजवळ आणलं त्या इंद्राला आणि सांगितलं की याला आता तुम्ही काहीतरी उत्शाप वगैरे द्या म्हणे. आणि मग शेवटी मग गौतमाने पण थोडंसं त्यांचं समाधान झालं गौतमांचं आणि त्यांनी त्याला सांगितलं की तू इंद्र होऊन जाशील म्हणे. परत तो मूळ रूपात आला इंद्र. शक्र सहस्र नेत्र जाहला, निजपदा तत्काळ पावला, तैपासोनी ही अहिल्याशिळा, आजवरी जाहली होती. आणि तेव्हापासून ही अहिल्या आहे म्हणे ती दगड झालेली होती. रामा तुझे पडता चरणरज, अहिल्या दिव्य रूप जाहली सहज, श्रीरामा पाहावया तुझ, सजीव सतेज जाहली. आणि म्हणे तुझ्या पायाची जी चरणधूळ होती ती अहिल्येवर पडल्यामुळे ती दिव्य रूप झाली म्हणे आणि तुला बघण्यासाठी ती उभी आहे बघ म्हणे. कौशिके सांगता हे पूर्वकथन, आश्चर्य करी रघुनंदन, कौशिकासी प्रतिवचन, काय बोलता जाहला,
म्या काय केले असे आचरण, माझ्या पदरजे उद्धरे पाषाण, कौशिक म्हणे तुझे पदरजक्कन, त्यांचे वैभव राम आहे. तर म्हणे राम म्हणे मी काय केलं म्हणे असं, माझ्या चरणधुळीमुळे हिचा उद्धार झाला म्हणे. मग तेव्हा विश्वामित्रांनी सांगितलं की ते तुझं वैभव आहे म्हणे. असो रघुवीळ ते काळी, ऋषी सहित आला तिये जवळी, पदर सावरुणी उठली अहिल्या देवी ते धवा. आणि मग ऋषी रामाला घेऊन तिच्याजवळ आलेली आहे. तेव्हा ती उठली आणि रामाला नमन करते, वंदन करते. मस्तकीचे मोकळे कबीर भार, सावरुणी वीरगुंठी बांधी सत्वर, नेते न्याहाळीत रघुवीर, विधीसुता समोर पातली. आणि मग ती आली, डोक्याचे मोकळे केस होते, त्यांचा आंबाडा बांधला आणि ती रामाला बघू लागली. ब्रह्मदेवाची मुलगी बघायला लागली रामाकडे. तो दशरथाचा महात्म्य पुण्यमेरू, जो कालावन्य मृत सागरू, जो जगद्वंद्य जगद्गुरू, अहिल्याने देखिला, जो मृड आणि पती हृदयरत्न, म्हणजे शंकरसुद्धा ज्याचं ध्यान करता असा तो राम. जो इंद्रादी देवांचे देवतार्चन, जो जलजोद्भवाचे ध्येय पूर्ण, नारदादिक वंदिती जया, जे सनकादिकांची आराध्य मूर्ती, चारी साही वर्णिती ज्याची कीर्ती. म्हणजे चारी वेद, चारी मुक्ती, साही वेद जे काय आहे ते सगळं यांची कीर्ती गातात. तो असा कोण? तर राम. तो नेत्री देखिला रघुपती, प्रेमचित्ती न समाये, अष्टभावे दाटोनी ब्रह्मकन्या, साष्टांग नमी राजीव नयना, तो श्रीराम बोले सुवचना, माते उठ झड करी. तेव्हा ती आईला रामाला वंदन करते आणि राम तिला म्हणतायत आई उठ म्हणे तू आता. ऐसे ऐकता ते वेळी, कमलोद्भव कन्या उठली, जैसी कोकिळा गर्जे वसंतकाळी, तैसी स्तवन करीत असे. जशी कोकिळा वसंतात गाणे म्हणते त्याप्रमाणे ती अहिल्या रामाचं स्तवन करायला लागली, रामाची स्तुती करायला लागली. म्हणे जय जय रामा करुणा, जय जय रामा करुणा समुद्रा, हे दशरथे प्रतापरुद्रा, हे जगद्गुरो श्रीरामचंद्रा, मज चकोरा लागी उदय तुझा, हे राघवा पुराण पुरुषा, हे जगत्पालका अनंतवेशा, हे कौशल्यात्मजा चंडांशा, निरसली निशा तव उदयी. तू आल्यामुळे जसा रात्रीचा अंधार सूर्यामुळे जातो त्याप्रमाणे तू सूर्यासारखा आलेला आहेस म्हणे माझा उद्धार करायला. हे विद्वज्जन मानसरंजना, हे ताटिकांतका नरवीर पंचानना, तुझ्या नामप्रतापाचे ऐकता गर्जना, पापवारणा संहार. हे नरवीरा म्हणजे हे सिंहा म्हणे तू त्राटिकेचा हे केलेलं आहे, वध केलेला आहे म्हणे, तुझा प्रताप सगळ्यांनी ऐकलेला आहे म्हणे. असा तू श्रीराम म्हणे तुला वंदन. श्रीरामा तू भवरोग वैद्य आहे म्हणे. मात्रा देऊनी निज चरण रज, म्हणजे तू असा वैद्य आहे म्हणे, तुझ्या चरण रजाची धुळीचं जी मात्रा तू मला दिलेली आहे म्हणे. दोष क्षय रोग दवडोन, अक्षय केले मज लागी, माझ्यातला दोष घालून तुम्हाला अक्षय केलेले म्हणे. 60 सहस्र वर्षेपर्यंत अहम देह भूते झगडिले यथार्थ, तू पंचाक्षरी येता रघुनाथ, भूते समस्त पळाली. 60,000 वर्षापर्यंत मी काय काय भोगलं म्हणे ते मलाच माहिती, आणि आता तू माझा उद्धार केलेला आहे म्हणे. असं ती ही करते, रामाची स्तुती करते. 60 सहस्रे वर्षेवरी, जळता चिंतेच्या वनव्या भितरी, तू मेघवर्षता झडकरी, आजी पूर्ण निवाले, माझ्या कुरळ केशे करुण, राघवा झाडीन तुझे चरण, तुझं वरुण वाळून काया टाकीन माझी हे. तू एवढं माझं हे की तुझे खूप उपकार झालेत म्हणे, तर माझे कुरळे केस आहेत त्याच्याने मी तुझे चरण झाडते म्हणे, आणि हा देह जो आहे तो तुझ्यावरून वाळून टाकते म्हणे मी. असो गौतम पाहे ज्ञानी, तो उद्धरली आपुली कामिनी, तत्काळ उभा ठाकला येऊनी, वंदी चाप पाणी तयाते. आणि मग गौतमांना पण त्यांच्या ज्ञानाने बघितलं त्यांना कळालं, आणि मग ते पण तिथे येऊन उभे राहिले. श्रीराम गौता दीनमणी, ही चक्रवाके मिळाली दोन्ही, असो सकळ ऋषी मिळवणी, शेष भरती उभयतांची. मग त्यांनी गौतमांना वंदन केलेले श्रीरामांनी. अहिल्या म्हणे हो श्रीरामा, तुझं अनंत कल्याण हो सर्वोत्तमा, हिमनग जामा मातृ मन विश्रामा, पूर्ण ब्रह्मा परात्परा. म्हणजे हिमालयाचा जावाई शंकर, त्याच्या मनाचा तू विश्राम आहे असा तू श्रीराम सीता स्वयंवरी, तुझशी प्राप्त होईल ते नवरी, तुझं वाचोनी आणि कास नवरी.
तुझशी वरी निर्धारे. आणि म्हणे श्रीरामा, तुला मी असं सांगते की उद्या जे स्वयंवर होणार आहे तर सीता तुलाच पत्नी म्हणून मिळणार आहे म्हणे, ती नवरी तुलाच वरणार आहे असं सांगितलं. अहल्ला गौतम दोघांजणी निजाश्रमी पूजिला चापपाणी. पुढे श्रीराम आज्ञा घेऊनी मिथिले जवळी पातळे. मग अहिल्या आणि गौतमानी दोघांनी रामाचं पूजन केलेलं आहे आणि मग राम त्यांची आज्ञा घेऊन मिथिलेला निघाले आहेत. शतानंद पुत्र अहिल्याचा तो होय पुरोहित जनकाचा. संग धरोनी श्रीरामाचा तो निघाला तेवेळी. शतानंद नावाचा जो मुलगा होता अहिल्याचा तो पुरोहित म्हणून रामाबरोबर निघालेला आहे तिकडे मिथिलेला जायला. मिथिले बाहेर उपवनात ऋषीसहित राहिला रघुनाथ. तो नगरातून आली मात स्वयंवराची ते धवा. आणि मिथिले बाहेर जे बगीचा होता तिथं ऋषी श्रीरामांसहित तिथं आलेले आहेत आणि मग त्यांना तिथं सगळी बातमी कळाली. उमाकांताचे चाप चारुण उमाकांताचे चाप दारुण. त्यास जो बळिया वाहिल गुण त्यास जानकी पाणी ग्रहण. हाची पण स्वयंवरी. पण काय म्हणे हे जो धनुष्याला शंकराचं जे धनुष्य आहे त्याला जो दोरी लावेल आणि ते मोडेल त्यालाच सीता माळ घालेल असं हे त्यांना कळालं. पण कळाला. श्रीराम म्हणे विश्वामित्रासी जानकी जन्म पावली कैसी. पण कैसे धनुष्यासी तरी ते चाप कोणाचे. मग विश्वामित्रांना राम विचारायला लागले की हे धनुष्यबाण कोणाचं आहे आणि हे सीतेकडे कसं आलं, सीता कशी तिथे आली, हे सगळं काय आहे म्हणे मला सांगा म्हणे. कौशिक सांगे पूर्वकथन. पूर्वी राजा पद्माक्ष जाण तेने कमला करुण प्रसन्न. हेचे वरदान मागितले. तर आता विश्वामित्र सांगतायत म्हणे पूर्वी पद्माक्ष नावाचा एक राजा होता. त्याने लक्ष्मीला प्रसन्न करून घेतला आणि वर मागितला तिच्याकडे. तर वर का मागितला. कन्या होनी घरी मा खेळे माझी अंकावरी. मग ते वैकुंठपतीची अंतुरी काय बोले ते धवा. तर त्यांनी सांगितलं लक्ष्मीला की तू मुलगी होऊन माझ्या मांडीवर खेळ म्हणे, माझ्या घरी खेळ म्हणे. तेव्हा ती लक्ष्मी काय म्हणे, मी येता तुझ्या मंदिरा बरे तुझं नव्हे नृपवरा. नसती विघ्ने येतील घरा विचार बरवा नव्हे हा. ठीक आहे म्हणे मी येईल तुझ्याकडे, पण मी तुझ्याकडे आल्यावर तुझ्यावर संकटच येतील म्हणे. बघ म्हणे काय ते. नृप म्हणे निश्चय माझे अंतरी. माते तू होय माझी कुमारी. इंदिरा म्हणे स्वामी मुरारी तया अधीन मी असे. मग ती तो राजा म्हटला की ठीक आहे म्हणे माझ्यावर संकट आले तरी चालतील, पण तू माझी मुलगी म्हणून ये म्हणे. मग तेव्हा लक्ष्मी सांगते की माझा स्वामी विष्णू आहे म्हणे, त्यांच्याच अधीने म्हणे मी सर, तो सांगेल तर तसं मला करावं लागेल म्हणे. मग प्रसन्न करून श्रीधर राजा पद्माक्ष मागेवर. मज कन्या रमा देई साचार ऐकता मुरहर हासिन्नला. मग विष्णूला मागितलं त्याने की तुझी जी पत्नी आहे ती मला मुलगी म्हणून द्या म्हणे, लक्ष्मी मला द्या म्हणे. मग मातुलिंग फळ दिधले ते राय घरी 9 मास ठेविले. त्यातून कन्यारत्न निघाले तेज प्रगटले असंभव्य. मग विष्णूंनी एक मातुलिंगाचं जे म्हणजे एक फळ आहे महाळुंगाचं फळ ते राजाला दिलं आणि त्याने ते घरी आणलं. 9 महिने पूर्ण झाल्यानंतर त्याच्यातून एक मुलगी निघाली. वाढता वाढता झाली उपवर. ती कन्या निघाली आणि ती मग असं मोठी व्हायला लागली. वाढता वाढता झाली उपवर. ती समागो येती बहुतवर. पद्माक्षासी सुख अपार कन्या सुंदर देखोनी. तो पद्माक्ष नावाचा जो राजा होता त्याला त्या मुलीकडे पाहून खूप आनंद वाटायचा. आपली मुलगी खूप छान आहे, वा सुंदर आहे. ऋषीगण गंधर्व नृपवर यक्ष चानर विद्याधर एकवटले समग्र. पद्माक्षाचे मंदिरी सगळेच तिची मागणी करायला लागले की मला पत्नी म्हणून ही द्या म्हणून. मग सगळे त्यांच्याकडे आले. यक्ष किन्नर देव सगळेच आले, ऋषी गंधर्व सगळं आले. म्हणे पण करी एक लाग वेगी कोप चढला पद्मलाक्षाशी. म्हणे नभ सुनीलता जयाचे अंगी त्यास कन्या देईन मी. तर त्या राजाला राग आला. तो काय म्हणायला लागला की जो नीलवर्णाचा असेल त्यालाच मी ही माझी मुलगी दिली म्हणे. ऐकोणी सर्वही कोपले म्हणती काय रे मिथ्या बोले. एक सरीसे वीर खवळले युद्ध मांडले असंभाव्य. सगळेजण संतापले आणि ते सगळे युद्ध करायला लागले त्या राजाशी. अवघ्या राजासी एकला पद्माक्ष सप्तदीन भांडला. शेवटी सर्वी मिळवणी मारिला.
पद्माक्ष रावणा माझी. शेवटी तो खूप युद्ध केलं त्याने सगळ्यांशी, पण ते शेवटी त्याचा पराजय झाला आणि त्या राजांनी त्याला मारून टाकलं. तो पद्माक्षी तेवेळी अग्निकुंडी गुप्त झाली. पद्माक्षाची संपदा लुटली. ग्राम विध्वंसनी सर्व गेले. सगळे जे आलेले होते लढाई करायला त्यांनी काय केलं, सगळं त्यांचं संपत्ती हिरावून घेतली. ते जे त्याचं राज्य होतं ते सगळा विध्वंस केला. आणि त्यावेळेला पद्माक्षी होती ती त्यांची जी मुलगी ती अग्निकुंडामध्ये गुप्त होऊन गेली. तया ब्रह्मारण्या माझारी पद्माक्षी निघाली कुंडाबाहेरी. रावण विमानारूढ ते अवसरी लावण्य सुंदरी देखली. तेव्हा ती अग्निकुंडामध्ये गुप्त झालेली होती. तर ते हे कोणी पाहिलं, तर रावण विमानातून चाललेला होता. तेव्हा ती त्यांनी बघितली. देखुनी सौंदर्य रूपडे रावणाची उडी पडे. येरी यज्ञकुंडा माझी दडे. रावणे कुंड विझवले. आणि त्यांनी बघितलं ती यज्ञकुंडामध्ये गुप्त झालेली होती. तेव्हा रावणाने ते यज्ञकुंड विझवलं आणि बघितलं तिथं काय येते. तेने तेथे खणिता बहुत यत्ने. त्यासी सापडली 5 रत्ने. घरा आणली दशानने. संदुके माझी ठेविली. तर त्यावेळेला त्यांनी ते यज्ञकुंड विझवलं आणि तिथं खोदून पाहिलं तर तिथून काय निघालं, मुलगी काही निघाली नाही, 5 रत्न निघाली. त्या रावणाने मग ते रत्न पेटीमध्ये ठेवले आणि आला तो लंकेला घेऊन. मग एकांतीचे अवसरी रावण सांगे मंडोदरी. अमोल रत्ने पृथ्वीवरी तुझ लागी सुंदरी आणली. आणि मग एकांतामध्ये मंडोदरीला सांगायला लागला, बघ तुझ्यासाठी मी अमोल असे रत्न आणलेले आहेत म्हणे पृथ्वीवरचे. धावनी मंडोदरी उचली पेटी. तव नढळे चितळे गोरटी. हसोनी दशवक्री शेवटी. आपण उठे उचला वया. मग ती पेटी मंडोदरी उचलायला लागली, पण तिच्याकडनं काही ती उचलली जात नव्हती. शेवटी हा उठला आणि उचलायला लागला. तवती नढळेची विसा करी. आश्चर्य झाले ते अवसरी. प्रधान आणि मंडोदरी पेटी उघडती तेधवा. तर रावण 20 हातांनी उचलत होता, पण तरी ती उचलली जात नव्हती. आणि त्यानंतर प्रधान आले. प्रधान आणि मंडोदरी दोघांनी ती पेटी उघडली. तेव्हा तिथून काय निघालं, तव षण्मासांचे कन्यारत्न. देखता होय दशानन. मंडोदरी म्हणे हे विघ्न. राया घरासी आणले. आणि पेटी उघडली तर त्याच्यातून 6 महिन्याची मुलगी निघाली. तेव्हा मंडोदरी म्हणायला लागली, हे विघ्न कशाला आणलं म्हणे घरामध्ये तुम्ही. जो माया वर्णा वेगळा. चैतन्य देही घन सावळा. त्याचीच हे घालील माळा. इतर ज्वाळा अग्नीचे हे. तर म्हणे म्हणजे मायेच्या आवरणापलीकडे जो आहे कोण, चैतन्य देहाचा जो आहे कोण, घन सावळा म्हणजे विष्णू किंवा राम, त्यालाच ही माळ घालणारे म्हणे, ही त्याचीच आहे म्हणे. तर तुम्ही ही कशाला आणली म्हणे. जो कोणी हिला हे करेल दुसऱ्यांसाठी ही प्रत्यक्ष अग्नी आहे म्हणे. तर हिला जा म्हणे, हिला तुम्ही आणायलाच नको होतं. इने निर्दाळीला पद्माक्ष नृपवर. बहुत रायांचा केला संहार. ही येथे असता साचार. लंकापूर नुरेची. तर हिच्यामुळेच पद्माक्ष नावाचा जो राजा होता त्याचा संहार झाला म्हणे. आणि बाकीचे राजे तिच्या मागे लागलेले आहेत, पण तुम्ही हिला आणूच नका म्हणे. ही जर इथे राहिली तर लंका शिल्लकच राहणार नाही, असं मंडोदरी सांगते रावणाला. दशानन आहे परमविघ्न. येसी आधी बाहेर घाली नेऊन. मग बोलाविले सेवकजन. संदूक मस्तकी दिधली. हिला आधी बाहेर नेऊन टाका म्हणे. आणि सेवकांना बोलवलं आणि ती पेटी होती त्यांच्या डोक्यावर दिली, जा म्हणे हिला घेऊन. पेटी उचललेली ती अवसरी. हळूचा आतून शब्द करी. मी आणि येईन लंकापुरी. रावण सहपरिवारी वधावया. आणि मग ती जेव्हा पेटी उचलली आणि तेव्हा त्या पेटीमधून हळूच आवाज आला की मी परत येईल म्हणे लंकेला. कशासाठी, तर रावणाचा सगळा परिवार वध करण्यासाठी मी येणार आहे म्हणे. ऐकोन या ऐसे वचन. रावणाचे दचकले म्हणे हिचा आता वध करीन. मयजा धरणी चरण धरी मग. आणि मग ते ऐकलं आणि रावण लगेच मनातून घाबरला आणि म्हणाला, आता हिला आताच मारून टाकतो म्हणे मी. चरण दृढ धरुणी माथा. म्हणे पुढील विघ्ने आताची का आणिता. मग शांत केले पौलस्ती सुता. सकळी मिळवून ते धवा. मग ती सांगायला लागली, अहो म्हणे पुढचं विघ्न आताच कशाला आणतात म्हणे, हिला नका आता मारू म्हणे. रावण म्हटला ना मी तिला मारून टाकतो. तेव्हा मंडोदरी सांगायला लागली की आताच नका विघ्न आणू म्हणे, जाऊ द्या म्हणे हिला. रावण सांगे सेवकासी. जनक राजा आहे मिथिलेसी. त्याची या गावावरी ते विवेसी. धाडी नेऊन निघाला रे. तर म्हणे हिला
मिथिलेचा जो राज्य आहे मिथिलेच्या गावामध्ये जाऊन हिला सोडून या म्हणे. ही मग रातोराती तत्काळ पेटी पुरली मिथिले जवळी, ते शेत कोणे एके काळी जनके ब्राह्मणासी दिधले. तर रात्रीच्या रात्री ती पेटी उचलली आणि जनक राजाने एक जमीन दिलेली होती ब्राह्मणाला, त्या ब्राह्मणाच्या शेतामध्ये नेऊन ठेवून आले. पद्माक्षपूर्वी नृपपूर्वीचा पूर्ण पुन्हा अवतरला तो ब्राह्मण, राये वेदवक्ता म्हणून क्षेत्रदान दिधले. तर मागच्या जन्मीचा जो राजा होता पद्माक्ष, तोच आता ब्राह्मण म्हणून अवतरला आणि तो वेदवक्ता म्हणून, हुशार म्हणून, वेद जाणणारा म्हणून हे जमीन जनक राजाने त्याला दिलेली होती. सुमुहूर्त पाहुणी सुंदर ब्राह्मणे जुंपिला नांगर, नांगर दाती परिकर पेटी अकस्मात लागली. आणि मग तो जो ब्राह्मण होता त्याने सुमुहूर्त पाहून नांगर जोडला आणि ते नांगरता नांगरता त्या नांगराच्या फाळाला ती पेटी अचानक लागली. ब्राह्मण सत्य सन्मार्गी पेटी उचलली लागवेगी, मग दाखविली जनका लागी, म्हणे राया ठेवणे. म्हणे हे राजाचं निदान आहे, हे जे वस्तू आहे याच्यामध्ये ती सगळी राजाचीच आहे म्हणे, आपलं काही नाही. असं म्हणून ती ब्राह्मणाने ती पेटी उचलली आणि जनक राजाकडे नेऊन दिली. राव म्हणे काय आहे भितरी, विप्र म्हणे मी नेने निर्धारी, जनक राजा आश्चर्य करी पेटी उघडली ते धवा. तर राजा विचारायला लागला ह्या पेटीमध्ये काय म्हणे. तो ब्राह्मण म्हणे मला नाही माहीत म्हणे याच्यात काय येते. असं म्हणून मग राजाने बघितलं आणि राजा ती पेटी उघडून बघतात आणि आश्चर्यचकित झाला. भोवते प्रधान पाहती सकळ, तो 5 वर्षाची कन्या देखिली, असंभाव्य प्रभा पडली, आश्चर्य वाटले सकळिका. आणि बघितलं तर काय, एक तेजस्वी अशी मुलगी निघाली त्या पेटीतून, 5 वर्षाची मुलगी निघाली. जनकास उपजला स्नेहो, म्हणे स्वामी हे कन्या रत्न मज द्या हो, ब्राह्मण म्हणे महाबाहो, तुझीच कन्या हे निर्धारी. आणि मग त्या मुलीला बघून जनक राजालाच तिच्याविषयी प्रेम उत्पन्न झालं आणि सांगितलं त्या ब्राह्मणाला, म्हणे ही मुलगी जी आहे ती मलाच देऊन टाका म्हणे. मग ब्राह्मण आहे म्हणे ही तुझीच मुलगी असं समज आणि घेऊन जा म्हणे. ऐसी ते जनकात्मजा सुंदर, सकळ सौंदर्याचे माहेर, जनक रायाशी सुख अपार, म्हणे इंदिरा साचार आली. मग राजालाही आनंद वाटला की म्हणे आज माझ्या घरी जशी काही लक्ष्मी चाललेली म्हणे. 21 वेळा निक्षत्रिये परशुरामे केली धरित्री, सहस्रार्जुन धावनी क्षणमात्री, सूड घेतला रेणुकेचा, त्र्यंबक धनुष्य घेऊन हाती, आला जनकाचे गृहाप्रती, षोडशोपचारे जनक नृपती, भार्गव रामासी पूजती. परशुरामाने 1000 वेळेला पृथ्वी जी निक्षत्रिय केली त्यावेळेला सहस्रार्जुनाचा वध करून परशुरामाने सूड घेतला आणि ते त्र्यंबक धनुष्य म्हणजे शिवधनुष्य घेतलं आणि तो जनक राजाच्या घरी आला. कोण? परशुराम. त्र्यंबक धनुष्य घेऊन हाती, आला जनकाचे गृहाप्रती, षोडशोपचारे जनक नृपती, भार्गव रामासी पूजित. मग तेव्हा परशुरामाची पूजा केली जनक राजाने. भोजनासी बैसले गृहांतरी, शिवधनुष्य ठेवून बाहेरी, तो जानकीने ते अवसरी, घोडे केले धनुष्याचे. आणि मग पूजन केलं आणि जेवायला बसले ते परशुराम आणि जनक राजा. त्यावेळेला जानकी बाहेर खेळत होती. तिने तेव्हा ते जे धनुष्य होतं त्याचा घोडा घोडा म्हणून ती खेळायला लागली. परशुराम भोजन करुणी, सभेत बैसला येऊनी, तो कोदंड न दिसे नयनी, भार्गव मनी क्षोभला. अरे माझं धनुष्य कोणी नेलं म्हणे. जेवण करून जेव्हा सभेमध्ये येऊन बसले आणि परशुराम बघायला लागले तर शिवधनुष्य होतं ते दिसेना. म्हणे गजभारी न लोटे धनुष्य, त्याचा कोणी केला अभिलाष, परशुराम आणि मिथिलेश, द्वाराबाहेर जो आले. ती म्हणे हत्तींच्याने जे लोटलं जात नाही असं जे धनुष्य आहे ते कोणी उचललं म्हणे माझं, असं परशुराम म्हणायला लागले. आणि बाहेर येऊन बघता तो काय, तो कोदंडाचे घोडे करुणी, झा झा म्हणून ओढी मेदिनी, परशुरामे ते देखुनी, अंगोळी वदनी घातली. हत्तींच्याने जे लोटलं जात नाही असं जे धनुष्य जानकी घोडा करते ते बघून परशुरामाने सुद्धा तोंडात बोट घातले. पिता देखोनी जनकवाळी, कोदंड सांडोनी या पळाली, धनुष्य पडले ते स्थळी, ते नडळे चिकवनाचे. आणि वडिलांना बघून ती जानकी ते धनुष्य तिथंच टाकून पळाली म्हणे घरात. आणि ते बघतात ते काय एवढं मोठं धनुष्य. वीर लावे म्हणजे ते धनुष्य उचलायला लागले तर कोणाच्यानेच उचललं जात नव्हतं. वीर लाविले प्रचंड, परी नुचलेची कोदंड, भार्गव म्हणे हे वितंड, सीते वेगळे उचले ना.
तर भार्गव म्हणजे परशुराम म्हणायला लागले, हे एवढं प्रचंड आहे म्हणे, तर सीतेने उचललं म्हणे हे. मग जनक म्हणे, कुमारी मागुती चापाचे घोडे करी, सीतेने बैसोनी जड करी पूर्वस्थळाशी आणले. मग परत ती आली, तिने ते उचललं आणि घोडा करत जिथं होतं तिथं सीतेनेच परत नेऊन ठेवलं. मग बोले परशुधर, आमुचे अवतार कृत झाले समग्र, मग तेथे धनुष्य ठेवून साचार, जनका प्रति बोलत असे. मग परशुराम सांगायला लागले जनकाला की आता ह्या धनुष्याचं काम माझं झालेलं आहे म्हणे, तर हे धनुष्य आता इथंच राहू द्या म्हणे. आता राया हाची पण, जो या धनुष्या वाहिल गुण, त्यासी सीतेचे पाणी ग्रहण, हे तू जाण मिथिलेशा. आणि मग त्यांनी सांगितलं का आता तू हा पण ठेव म्हणे, की जो हे धनुष्य उचलेल विवाहाच्या वेळेला, हे धनुष्य जो उचलेल आणि त्याला बाण लावेल त्याला तू सीता अर्पण कर म्हणे, असं भार्गवांनी म्हणजे परशुरामांनी सांगितलं. ऐसे सांगोनी जनकासी, भार्गव गेला बद्रिकाश्रमासी, विश्वामित्र सांगे श्रीरामासी, पूर्वकथा ऐसी हे. मग विश्वामित्र ही सर्व कथा त्यांना सांगतायत रामांना. कौशिक म्हणे, श्रीरामा ऐके, तुझे चरित्र तुझे ठाऊके, परी बोलविसी आमुच्या मुखे, जाणून या सर्व. ऐक म्हणे रामा, हे सर्व जे काही चरित्र आहे ना ते तुला माहिती आहे म्हणे, पण तुला माझ्या तोंडून तुला ऐकायचं आहे म्हणे, असं विश्वामित्र रामांना सांगतायत. श्रीराम विजय ग्रंथ सुंदर, पुढे अष्टमाध्यायी सीता स्वयंवर, रामाची विजय श्री साचार, त्याविन आणिक नवरीचे ब्रह्मानंद रघुवीरा. मग पुढच्या अध्यायामध्ये आता सीता स्वयंवर आहे म्हणे, ते तुम्ही ऐका. ब्रह्मानंदा रघुवीरा, कमलोद्भव जनका श्रीधरवरा, पुराण पुरुषा परात्परा, अक्षय कीर्तन दे तुझे. आणि हे रामा म्हणे, तुझं कायम आमच्या मुखी तुझं नाम निघू दे, तुझं भजन पूजन आमच्या हातून होऊ दे. स्वस्ती श्रीराम विजय ग्रंथ सुंदर, संमत वाल्मिकी नाटकाधार, सदा परिसोद श्रोते सुंदर. चतुर्था सप्तमाध्याय घोडहा, श्रीरामचंद्रार्पणमस्तु. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.